महाराष्ट्र, गुजरात, जोधपूर, आंध्र प्रदेश, पुणे येथील सुप्रसिद्ध नाडीवैद्य नॅचरोपॅथी ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांचा वेदनामुक्ती आणि सर्वरोगमुक्त कॅम्प महिला दिनाच्या निमित्तानं लातूर येथे दिनांक 8, 9, 10, 11 आणि 12 मार्चला आयोजित करण्यात आलाय। सर्व जुनाट आजारांवर युनानी आणि चिकित्सा पद्धतीनं 8 दिवसात रिझल्ट येतात। या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केलंय। NMC युनानी हेल्थकेअर सेंटरच्या महाराष्ट्र, गुजरात, जोधपूर, आंध्र प्रदेश, पुणे येथील सुप्रसिद्ध नाडीवैद्य नॅचरोपॅथी ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांचा वेदनामुक्ती आणि सर्वरोगमुक्त कॅम्प लातूर येथे महिला दिनाच्या निमित्तानं दिनांक 8, 9, 10, 11 आणि 12 मार्चला आयोजित करण्यात आलाय। या कॅम्पमध्ये थायरॉइड, BP, शुगर, त्वचारोग, लिपोमा, स्त्रियांचे आजार, चरबीच्या गाठी तसेच मूळव्याध या सर्व रोगांपासून अवघ्या 8 दिवसात मुक्ती मिळवा। शरीरावरील कुठल्याही प्रकारच्या गाठी, थायरॉइड, चरबीच्या गाठी, मूळव्याध तसेच स्त्रियांच्या अनेक समस्यांवर युनानी आयुर्वेदिक औषधीच्या सहाय्याने उपचार केले जातील। याचा लाभ असंख्य रुग्णांनी घेतला आहे। आपणही उपचारासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि रोगमुक्त जीवन जगा। आमचा पत्ता NMC युनानी हेल्थकेअर सेंटर, बार्शी रोड, संविधान चौक, हॉटेल केसरी नंदन जवळ, लातूर। फोन नंबर 92 70 008 736 आणि 70 58 70 30 04 या नंबरवर संपर्क साधावा। काय नाव ताई आपलं? तारामती इंगळे। ओके, कुठून आलात आपण? सोनचिंचलीहून। अच्छा, तर काय त्रास होता तुम्हाला? पायाला, कमरेला, हाताला। ओके। कमरेपासून खाली सगळ्या मुंग्या आहेत होत्या, सगळ्या चौकात मुंग्या होत्या नुसत्या। अच्छा, किती वर्षापासून होता त्रास? आता मला करोनापासून होतं चालू। ओके, म्हणजे याच्या अगोदर किती हॉस्पिटल केले तुम्ही? सगळे आयुर्वेदिक औषधं केले, काय फरक पडला नाही? काहीच फरक पडला नाही। मी दवाखान्यात मोठे गेले नाही कवा। हा, कसं चालायचं एकदा चालून दाखवा तुम्ही। आता चांगलं झालं। आता चांगले झाले, पण याच्या अगोदर पहिले कसं चालायचं एकदा चालून दाखवा। असं चालावं लागत होतं, असं वाकडं चलत होतं। चालून दाखवा। बस असं चालत। अच्छा, पहिलं असं चालायचे। ओके, आता तुम्ही लातूरमध्ये आलात आपल्या NMC हेल्थकेअर सेंटरमध्ये। थेरपी केली आहे तुमची, कसं वाटतं आता? किती फरक पडलाय? आता हलकं झालं, सगळं अंग हलकं झालं माझं, सगळे पूर्ण पाय उतरले तर सगळी सूज होती, माझ्या तोंडाला सुद्धा सूज होती। हा, सगळं त्या औषध त्याच्या ह्याच्यामुळं माझं कमी झालंय, आता सगळं कमी झालं, हलकं सगळं हलकं वाटायला। सगळं हलकं वाटायले, सगळं आता ओके झाले। काय त्रास आहे आता सध्या तर नाही बघ, आता उद्या अजून काय होते हे सांगावं लागेल। औषध गोळ्या खाल्ल्यावर आता कसं वाटतंय? उद्या काय होणार नाही, ते कायमचं ओके झालं? आता सगळं चांगलं झालं, सगळं ओके झाले। पायाने चालता येते? पायाचा काय काय त्रास होता? मुंग्या होत होत्या नुसत्या पायात, असं वाकडं चलावं लागत होतं, सगळं होतं, सगळं आकडून गेलं इथं सगळं। कमरेचा काय त्रास होता? कमरेला फार लयच त्रास होता, कमरेपासून खाली सगळा त्रास होता, माझ्या चौकातच सगळा त्रास होता। अच्छा, आता कसं वाटतंय? आता कमी झालं। आता आहे काय त्रास? चालून दाखवा, आता कसं वाटतंय? आता सरळ येऊ लागले चालायला। हे सगळं कमी झाले माझं, सगळं कमी झालं, म्हणजे आता सगळं ओके झालं आणि चालता पण निघालं सगळं बाजूला, असं पायरी निघाले। अच्छा, सगळं कुबट निघालं होतं, आता आहे बरोबर। आता बसलं, आता निघतंय कुबट, दाखवा आता आहे कुबट। आता बरोबर झालंय, असलं तर दुसऱ्याला दिसत असलं तर काय सांगता येत नाही, आता बरं झालं, एकदम राईट झालंय। काय त्रास होता आपल्याला? BP, ब्लॅकेज, छातीचे दुखत होतं, छातीला गोळ्या चालू केल्या तपासून, ECG करून। अच्छा, पण ते आता एकदम नॉर्मल वाटायला लागले, एकदम नॉर्मल मध्ये आहे। BPची गोळी बंद केली। बीपीची गोळी बंद केली? हा, BPची गोळी बंद। ओके, प्यायची गरज नाही आता बीपीची गोळी? आज BP चेक करून आले, मी दवाखान्यात गेले। ओके, कसा निघाला बीपी? एकदम नॉर्मल मध्ये आहे, एकदम नॉर्मल मध्ये आहे। किती दिवसापासून मेडिसिन चालू केलं तुम्ही? आता हे 1 महिना झाला। 1 महिना झाला, म्हणजे याच्या अगोदर आपण एक तुमचा व्हिडिओ घेतला होता, त्यावेळेस मेडिसिन चालू होत्या। ओके, म्हणजे 5 दिवसामध्ये तुम्हाला गोळ्या चालू होत्या हो मॅडम,
मग आता बंद केल्या ना त्या गोळ्या. हा म्हणजे तुमच्या गोळ्याचा गॅप ठेवून आपण आपल्या मेडिसिन चालू ठेवल्या होत्या राईट. म्हणजे 5 दिवसामध्ये एक तुमचा आपण व्हिडिओ घेतला होता राईट. म्हणजे तुम्हाला ऑल ओके झालं होतं बट मेडिसिन चालूच होत्या सोबत. हो चालू. बरोबर आहे. मग आज 1 महिना झालं बरोबर. मग आता बीपीची गोळी खायची गरज आहे नाही म्हणजे आता कायमची बीपीची गोळी आता बीपीची गोळी घेणारच नाही मी, बंद करणार. बंद म्हणजे आज ते सांगायला आले तुम्हाला खास. म्हटलं बीपीची गोळी बंद केली काही त्रास होईल का कशी पण करावं मॅडम कडलं. आणि मी बंद केली गोळी, मग खरंच गोळी बंद केली म्हणून मी तुमच्याकडे आले. अच्छा मग काय त्रास हीच विचारण्यासाठी आले. त्रास होतोय का मग काय त्रास काही झाला नाही मला, अजून तर काही नाही. हा बीपीची जर गोळी तुम्ही नाही घेतली तर काय व्हायचं तुम्हाला. चक्कर यायची, हा अच्छा फिरल्यासारखं होत होतं. अच्छा हा, पण मग आज तुम्ही दिवसभर गोळी घेतलीच नाही घेतलीच नाही, म्हणजे गोळीची गरज लागलीच गरजच नाही. लागली नाही. मग काय त्रास आहे पहिल्याच्या सारखा आता काहीच त्रास नाही पहिल्यासारखं, आता एकदम ओके वाटायला लागले, म्हणजे कुठला आजार नसल्यासारखा. म्हणजे ऑल हेल्दी. म्हणजे 5 दिवसामध्ये एक व्हिडिओ घेतला की तुम्हाला बरं वाटतंय पण राईट. मॅडम खरंच तुम्हाला इमानदारीने सांगते, मला एकदम क्लिअर वाटायला एकदम क्लिअर. म्हणजे आजारी आहेत का नाही. नाही, आजारीच नाही. ओके म्हणजे आज बीपी जाऊन चेक करून आली आले. आणि गोळी पण खाल्ली नाही. दवाखान्यामध्ये पण डॉक्टर म्हणले बीपी नॉर्मल आहे तर खाऊ नका. लय भारी. म्हणजे एका महिन्यामध्ये सगळ्या गोळ्या वगैरे बंद. बंद. 5 दिवसामध्ये रिझल्ट आणि एका महिन्यामध्ये गोळ्या बंद. ऑल हेल्दी. म्हणजे आजार कसलाच नाही काहीच नाही. काय नाव आपलं. जिजाबाई अशोक. ओके कुठून आलात आपण. नारंगवाडीच. ओके काय त्रास होता आपल्याला. काय धाप येत होती, गाठीचा त्रास होता. ओके धापीच्या गोळ्या किती होत्या चालू. 3 होत्या. काम करू लागलं तर असं ती गोळी घेतल्याशी काम होत नव्हतं. आता ही औषधे हे घेऊन आल्यावर आता कधी कधी असे झाले दररोज घेऊन आले. ओके किती वर्षापासून त्रास होता धापीचा. धापीचा आता आदरटी झालता म्हणजे एक आता 8-10 वर्ष तर झाला असं. 10 वर्ष झालं धापीचा त्रास होता. गोळ्या किती वर्षापासून घेत होतात तुम्ही. त्यावर ती जशी धाप झाली तेव्हापासून गोळ्या घेतच होतात. बट तुम्ही आता आपलं औषध चालू केलं म्हणजे की ते 15 दिवस झाले, आणखीन महिना व्हायचंय आपल्याला. ओके तर तुम्हाला एका महिन्यामध्ये किती फरक जाणवला. म्हणजे 2 गोळ्या पहिले